कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील इरवाडी फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला आहे। मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश कैलास कोळी वय वर्ष 25 राहणार रामवाडी समर्थनगर पेण हे आपल्या होंडा शाईन दुचाकीवरून घरी जात होते। यावेळी JSW सिमेंट प्लांटजवळ मुंबई गोवा लेनवर उभ्या असलेल्या अज्ञात कंटेनरला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली। या अपघातात सिद्धेश कोळी यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गणराज गजानन कोळी यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम नवरखेडे करत आहेत।